सरकारनं गाव पातळीवर समित्या स्थापन केल्या नसल्यानं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी. मनोज जरांगे यांनी ठेवलं सरकारी अनास्थेवर बोट. अधिकारीही वरून आदेश नाहीत असं सांगत असल्याचा दावा. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर मराठवाड्यात फक्त 98 मराठ्यांना मिळाली कुणबी प्रमाणपत्र. विभागीय आयुक्तांची एबीपी माझाला माहिती. महायुतीचे निर्णय स्थानिक पातळीवर होणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेतेच निर्णय घेतील असा पाढाही कायम. मुंबईमध्ये नवाब मलिकांकडे नेतृत्व दिल्यानं राष्ट्रवादी महायुतीच्या चर्चेतून दूर. भाजपमधल्या सूत्रांची माहिती. मलिकांना बदलल्यास राष्ट्रवादीला महायुतीत घेण्याची भाजपची तयारी. राष्ट्रवादी मात्र मलिकांकडेच नेतृत्व ठेवण्यावर ठाम. मुंबईमध्ये मुस्लिम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती मिळत असल्याचं भाजपचं सर्वेक्षण. मुस्लिम बहुल 25 जागांवर भाजप फार रस्सीखेच करणार नाही अशी सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशन सोडून मुंबईमध्ये दाखल. मायक्रोसॉफ्ट कंपनी सोबत मोठं गुंतवणूक करार होणार. मायक्रोसॉफ्टचं भारतामध्ये 1.5 लाख कोटींच्या गुंतवणुकीची 2 दिवसांपूर्वीच घोषणा. आंध्र प्रदेशमधल्या राजमुंद्रीवरून आणलेली 15,000 झाडं टप्प्याटप्प्यानं नाशकात दाखल. गिरीश महाजनांनी स्वतः जाऊन खरेदी केली आहेत झाडं. वड, पिंपळ, जांभूळ आणि लिंबाच्या झाडांचा समावेश. नाशिकमध्ये 4 मलनिस्सारण प्रकल्पांसाठी तोडणार 1270 झाडं. तपोवनमध्येही 1800 झाडांवर कुऱ्हाड चालण्याची दाट शक्यता. ज्येष्ठ नेते शरद पवारांचा आज वाढदिवस. 85 वर्षांनंतरही राजकारणामध्ये सक्रिय. आज मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.